नमस्कार मित्रांनो, हे बघा, हे आहे भादली रेल्वे स्टेशन आणि खालून जर इकडनं हे पास आहे मित्रांनो, इकडनं गेले तर भादली गाव आहे तिकडे त्या साईडला आणि त्याच्या जवळच हा डेपो बनतोय मित्रांनो सीएनजीचा. आणि ह्या रोडने जर गेले 1 ते 2 किलोमीटर वरती तुम्हाला नशिराबाद गाव लागेल मित्रांनो. आता बघा, हा जो डेपो आहे मित्रांनो, हा आहे इंडियन ऑइलचा आणि याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि लवकरच हे सुरू होणार आहे मित्रांनो. तर खरंच मानावं लागेल. मी खरंच सॅल्यूट करतो आपले जे फॉलोअर्स आहेत, आपले जे मित्र आहेत, त्यांनी एकदम ॲक्युरेट सांगितलेलं आहे कमेंट्समध्ये की भादली जवळ आहे. बाकीच्यांनी तर एवढं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की आधी तिथं कोणतं काय सुरू होणार होतं, एलपीजी सुरू होणार होता, नंतर मग आता सीएनजी सुरू होतोय, परत ती जागा कोणाची होती. म्हणजे खरंच सांगतो, आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांना खरंच डिटेलमध्ये माहिती असतं. आणि थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही खरंच एवढी माहिती आपल्याला कमेंट्समध्ये पुरवतात, आपल्या मित्रांना देतात. थँक्यू सो मच तुम्हाला मित्रांनो. तर मित्रांनो, विषय असा आहे की मी इथं आलो. मी इथं आल्यानंतर इन्चार्ज किंवा अधिकारी असतील, म्हटलं त्यांना भेटू, त्यांना डिटेल्स विचारू. पण विषय असा आहे की मला कोणी अधिकारी दिसले नाही. तर मी 1-2 वर्कर लोक आहेत त्यांना विचारलं, तर ते बोलले, "सर, आम्हाला 7 महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे, 6 ते 7 महिन्याचं. तर त्या टायमामध्ये आम्हाला कंप्लीट करायचंय." तर बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर मग विषय असा आहे की नेक्स्ट वीकमध्ये मी असं ठरवलंय की पुन्हा एकदा व्हिजिट करू आणि जे अधिकारी असतील किंवा जे अथॉरिटी असेल इथं, त्यांना आपण भेटू, त्यांना विचारू की काय प्रोसेस आहे सर, केव्हापर्यंत सुरू होणार आहे. आणि ज्यांच्याकडे इंडियन ऑइलचा पंप आहे त्यांना जास्त चान्सेस राहतील का लवकर मिळण्याचे सीएनजीचं. आणि बाकीच्यांना ऑदर दुसऱ्यांना घ्यायचंय सीएनजीचं समजा लायसन्स, तर त्यांना काय प्रोसेस आहे, डॉक्युमेंटेशन काय करावं लागेल. तुमचा सपोर्ट असाच असू द्या मित्रांनो. तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो.